राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 64 लाख शेतकऱ्यांना 2555 कोटींची विमा नुकसान भरपाई मिळणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार। मार्च 2029 पर्यंत योजना सुरू ठेवण्याचे संकेत। नाशिकमधील लासलगावसह बहुतांश बाजार समितीमध्ये आजपासून 5 दिवस लिलाव बंद। सलग सुट्ट्यांमुळे 5 दिवस शेतीमालाचे लिलाव बंद। 2 एप्रिलपासून शेतीमालाचे लिलाव पूर्ववत होणार। परभणीच्या पाथरी तालुक्यातील वझूरमध्ये पाण्याअभावी पिकं सुकू लागली। कालव्याचं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं पाटबंधारे विभाग कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन। सोलापूर विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेचा मोर्चा। विद्यार्थ्यांच्या विविध समस्येसाठी संघटना आक्रमक। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरी अनुयायींचा मोर्चा। बुद्धगया मंदिर कायदा त्वरित रद्द करण्याची मागणी। लातूरच्या निटूरमध्ये जलजीवन मिशनच्या विरोधात गावकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन। गावाला सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यानं गावकरी त्रस्त। पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची मागणी। जळगावच्या पारोळामध्ये वकील संघाचं काम बंद आंदोलन। सावळमधील वकिलावरील चाकू हल्ल्याचा निषेध। हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात मस्जिदमध्ये काळ्या फिती बांधून निषेध। नमाज पठणानंतर काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला। नाशिकच्या पश्चिम सिडको सातपूर परिसरामध्ये पाणी टंचाई। शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाचं आयुक्तांना निवेदन। पाणी टंचाई दूर करण्याची मागणी। मंत्री गणेश नाईक यांची टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांना तंबी। महामार्गांवर प्लास्टिक आणि कचरा दिसल्यास त्या दिवशीचा टोल देणार नसल्याचा इशारा। महामार्गांवरील स्वच्छता ही टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी असल्याचंही वक्तव्य। नागपूर जिल्ह्यातील वाडी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा दारू पिऊन गोंधळ। गुन्हा दाखल। प्रदीप जोगेश्वर चौधरी असं वाहतूक शाखेमधील पोलीस कर्मचाऱ्याचं नाव। पुण्यामध्ये सराईत गुन्हेगार मंगेश कदमची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर रॅली। मंगेश कदमची किरकटवाडीमधील रील्स सोशल मीडियावर व्हायरल। मंगेश कदम हा सराईत गुंड हसन शेखच्या हत्येमधला आरोपी। पालघरच्या केळवेमधील सराफ दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। परभणीच्या सेलूमध्ये विद्युत रोहित्र बसवताना युवक जखमी। चेन ब्लॉक काढताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यानं दुर्घटना। युवकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। बीडच्या पाटोदा पंचायत समिती कार्यालयामध्ये बनावट नोटा आणत नागरिकांचं आंदोलन। पैसे दिल्याशिवाय अधिकारी कामच करत नसल्याचा आंदोलकांचा आरोप। नाशिकमध्ये आंदोलक आणि महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की। भाजप पदाधिकारी पप्पू मानेच्या नेतृत्वात पालिकेवर हंडा मोर्चा। आयुक्तांना भेटण्यासाठी सुरक्षा रक्षक आत जाऊ देत नसल्यानं वाद निर्माण झाला। कळवणमधील बोगस बांगलादेशी लाभार्थी प्रकरण। 181 बोगस लाभार्थ्यांवर कळवण पोलिसात गुन्हा दाखल। शेतकरी नसताना देखील पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेतला। नांदेड पालिकेनं राबवलेली निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात। महानगरपालिकेच्या कचरा निविदा प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली। भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश। सांगली महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या तातडीनं सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करणार। डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये थकबाकी वसुलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर। 4000पेक्षा अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। सोलापुरातील आदिशक्ती मुत्यालम्मा देवीच्या मंदिरामध्ये चोरी करणारा गजाळ। वासुदेव बदंगी असं संशयित चोरट्याचं नाव। सोन्याच्या दागिन्यासह मोटारसायकल देखील जप्त केली। जेल रोड पोलिसांची कारवाई। यवतमाळ शहरामधील LIC चौकामध्ये 4 महिन्यांपासून सिग्नल बंदच। रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकेरी मार्गानं वाहतूक सुरू। वाहतुकीवर मोठा परिणाम। पुण्यातील शगुन चौकामध्ये अवजड वाहन उलट्या बाजूने आल्याचा प्रकार। भर रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी। वाहनातून पुणे मेट्रोचं सामान घेऊन आल्याची माहिती। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी जादा एसटी बस सोडल्या जाणार। 250 पेक्षा अधिक एसटी बस सोडल्या जाणार। 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत जादा एसटी गाड्यांचं नियोजन। एटीएम मधून पैसे काढणं आता महागणार। 1 मे पासून इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ होणार। रिझर्व्ह बँकेकडून अधिसूचना जारी। एटीएम मधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर 19 रुपये शुल्क भरावं लागणार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांची गाडी पोलिसांकडून ताब्यात।
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 35 आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता. कल्याणमध्ये रिक्षा चालकाकडून आंदोलनाचा इशारा. शहीद भगतसिंग पथावरील रस्ता दुरुस्तीची मागणी. पेवर ब्लॉक आणि रस्त्यांच्या उंचीमधील फरकामुळे वाहन चालकांना नाहक त्रास. रत्नागिरीतील वरवडे किनाऱ्यावर कस्टम विभागानं एलईडी मासेमारी नौका पकडली. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. मालेगाव तालुक्यामध्ये निपुण अंतर्गत भाषा विषयाचं वाचन आणि लेखनाचे विविध उपक्रम सुरू. स्वरचित्रे बनवत वाचन आणि लेखनाचा सराव, तर अक्षर स्पर्शानं विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ. नांदेडमध्ये पुरोगामी संघटनांनी कुलगुरूंना जाब विचारला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रकार. कुलगुरू विद्यापीठामध्ये राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप. वर्धा जिल्ह्यामध्ये निवृत्ती वेतन योजनेबद्दल माहिती देण्यासाठी कार्यशाळा. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेमार्फत कार्यशाळेचं आयोजन. अमरावतीमध्ये 31 मार्चला प्रवासी विमानसेवा सुरू होणार की नाही हा संभ्रम. विमानतळावर अलायन्स स्टेटस तयार नाही. अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवेची प्रतीक्षा. युवासेना मुरुमच्या वतीनं कुणाल कामराच्या विरोधामध्ये मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार. कामराविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी. सांगलीच्या विटा पोलिसांनी 2 अट्टल मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेतलं. 4.25 लाख रुपये किमतीच्या 10 मोटरसायकल जप्त. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य पशुपक्षी प्रदर्शन आणि शेतकरी मेळावा. विविध मान्यवरांकडून पशुपालकांना मार्गदर्शन. उत्पन्न वाढीसाठी पशुपालन क्षेत्रामध्ये नवे प्रयोग करण्याचं आवाहन. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी उसळी. सोन्याच्या दरामध्ये एका दिवसात तब्बल 1300 रुपयांनी, तर चांदीच्या दरामध्ये 1000 रुपयांनी वाढ. अहिल्यानगरच्या राहतामध्ये सर्कल अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा प्रशासकीय राज्य शासनाचा गतिमानता पुरस्कार. महसूल निगडित कामांची माहिती मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम पथदर्शी ठरला. कार्ला एकविरा देवीच्या चैत्री उत्सवानिमित्त कार्ला गड परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू. 30 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून 6 एप्रिलच्या रात्री 12 पर्यंत हे आदेश लागू असतील. पुण्याच्या वडूबुद्रुक गावी छत्रपती संभाजी महाराजांचा उद्या महाभिषेक सोहळा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि खासदार, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित असणार. महाशिवरात्रीला नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये भाविकांकडून भरभरून दान. दानपेट्यांमध्ये 6,45,106 रुपयांचं दान जमा. यापूर्वी वाद झाल्यामुळे दानपेट्या सील करण्यात आल्या होत्या. नांदेडच्या वाडी पुराडमध्ये 6 एप्रिल रोजी रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम. 11,11,000 रुपयांची बक्षिसं वाटप होणार. कुस्तीच्या दंगलीची जय्यत तयारीही सुरू.